छत्रपती संभाजी नगरमधील अब्दी मंडी येथील तब्बल 250 एकर जमिनीच्या व्यवहारावरून तब्बल 1000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप होत असून हा मुद्दा आता विधिमंडळातही गाजतोय। छत्रपती संभाजीनगर येथील गट क्रमांक 11, 12, 26, 37 आणि 42 मधील जमीन तब्बल 75 वर्ष शत्रू संपत्ती म्हणून नोंद असताना ती खासगी मालकीत कशी गेली असा सवाल उपस्थित केला जातोय। आमदार एकनाथ खडसे यांनी विधिमंडळात हा मुद्दा उपस्थित करत शासनाचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरण तहसीलदारांकडे पाठवले, मात्र नियमानुसार सखोल चौकशी न करता जमीन वारसांच्या नावावर करण्यात आली। त्यानंतर अवघ्या काही दिवसात फेरफार नोंदणी पूर्ण करून 7/12 अद्ययावत करण्यात आला आणि तत्काळ खरेदी विक्री व्यवहारही पार पडला। कोर्टाच्या आदेशानंतर 3 IAS अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली। जमाबंदी आयुक्त आणि 2 जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। दरम्यान या व्यवहारातून कोट्यावधींचे मुद्रांक शुल्क नुकसान झाल्याचा आरोप होत असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली जाते। 6 नोव्हेंबर 2023 रोजी खासगी व्यक्तींची नावे नोंद झाली। 8 नोव्हेंबरला फेरफार करून 7/12 अपडेट झाला आणि 9 नोव्हेंबरला विक्री व्यवहाराची नोंद मुद्रांक विभागात झाली। जानेवारी 2024 पासून या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू झाला। 8 मार्च 2024 रोजी चौकशी समिती नेमली गेली। 12 आणि 13 मार्च रोजी संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन झाले, तर 26 मार्च 2024 रोजी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे। अब्दी मंडी जमीन प्रकरणात नेमकं कोण जबाबदार, कोणाच्या दबावाखाली प्रक्रिया झाली आणि शासनाची जमीन खासगी हातात कशी गेली याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, छत्रपती संभाजीनगर।